ओळा या टीमचा 2022चा चॅम्पियन हा संघ आहे. लक्षात ठेवा, ओळा स्पोर्ट्स ओळा 2022 मध्ये जुचंद्रा मास्टर्स स्पर्धेचा चॅम्पियनशिप प्रथम क्रमांकाचा पारितोषिक विजेता ठरला होता ओळा स्पोर्ट्स ओळा संघ. ऑन साइडला अवेच्या अगेन्स्ट अतिशय सुंदर स्ट्रोक खेळला गेला होता, मात्र या ठिकाणी बाउंड्री लाईन जवळ सुंदर असा कॅच टिपलाय कपिल मुकादम यानं आणि खेळ संपलाय सतीश ठाकूर यांचा. सतीश आउट. ठाकूर आज ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग करताना दिसत आहेत. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 5. रमा ठाकूर एक बेस्ट ओपनर बॅटर म्हणून एक छाप, एक ओळख रमा ठाकूर यांची 40+ क्रिकेटमध्ये आहे. बॅकफुटला जाऊन चेंडूला फक्त ऑन साइडला खेळले गेले. चेंडू तो बॅकवर्डचा स्क्वेअर लेग रिझनच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केले गेले, मात्र 2 धावा काही थांबू शकत नाहीये त्या ठिकाणी. या 2 धाब्यानं धावसंख्या झाली आहे ती तब्बल 7. प्रभाकर एक अतिशय जबरदस्त गोलंदाजी, त्यानंतर एक चांगली बॅटिंग प्रभाकर यानं आज पहिल्या मॅच मध्ये केली आहे. चांगला चेंडू आहे, पॅडवर मारा केला होता, अपील केली आहे, लाऊड अपील. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय तर यस काय निर्णय पंचांचा, बॅटची एज आहे का? लेग बाईट्स.
धावसंख्या झाली आहे ती 8. जोचंद्र गाव, नागेश काका मैदान, अंकुश स्मृती दत्ताळी टीमच्या माध्यमातून हे मैदान उपलब्ध करू दिलं आहे, त्यांचा देखील मनापासून आभार. आणि या ऐतिहासिक मैदानावर आपण ही क्रिकेटची स्पर्धा खेळत आहोत. 40+ क्रिकेटची स्पर्धा मात्र प्रथमच या मैदानावर या ठिकाणी ऑर्गनाइज केली गेली आहे जोचंद्र मास्टर्स टीमच्या वतीनं. बॅटची एज फ्लाइंग स्लिप रिझन मध्ये फिल्डर नाहीये त्या ठिकाणी, मात्र डीप थर्ड मॅन रिझन मध्ये नंदू बोईर होते. बाउंड्री लाईन जवळ चेंडूला अडवलं गेलाय. पूर्ण कल्पना आहे आतापर्यंत कशा प्रकारच्या मॅचेस झाल्या आहेत, कशा प्रकारे धावा या मैदानाच्या आतमध्ये केल्या गेलेल्या आहेत, कोणत्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त धावा केल्या आहेत. ओव्हरऑल जर आपण विचार केला तर मित्रमंडळ थर्डमॅन क्षेत्रामध्ये सर्वाधिक धावा आज पूर्ण दिवसामध्ये केल्या गेलेल्या आहेत. स्विच एडचे फटके, रिव्हर्सचे फटके, स्क्वेकरचे फटके, सगळ्या माध्यमातून त्या दिशेने पुन्हा एकदा पहा. यावेळेस अप्परकटचा फटका खेळला गेलाय. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण नंदू बोईर कडून बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्या बात आहे, क्या बात आहे, वेल डन नंदू. धावा संख्या पुढे सरकते. धावा संख्या झाली आहे ती तब्बल 10 धावा. ओवळा स्पोर्ट्स ओवळा वर्सेस जोचंद्र मास्टर्स बक्षीस पात्र फेरी हे आपण पाहू शकाल. इथून जिंकला तर मात्र एक ट्रॉफीवर नाव कोरलं जाईल. आणि आतापर्यंत जर दोन्ही टीमच्या विषयी जर म्हणायचं गेलं, 14 स्पर्धांविषयी जर म्हणायचं गेलं तर 13 स्पर्धांविषयी म्हणायचं गेलं तर इथे कॅच होऊ शकला असता. इथे 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 पुन्हा एकदा मिसफील्ड प्रभाकर कडून झाली मिसफील्ड. त्यानंतर मात्र बॅकअप साठी आलेला हंसू कडून देखील त्या ठिकाणी मिसफील्ड झाली. चेंडू निघून गेला 4 धावांसाठी. चौकार. कंप्लीट. वेल डन नंदू बोईर. सुरेख क्षेत्ररक्षण नंदू कडून केलं जात आहे या ठिकाणी. धावा 2च्या सहाय्यानं धावा संख्या होत आहे ती 16. आणि विथ द टो चेंडू खेळला गेला होता. अगदी पायाच्या टोवर उभा राहून तो स्ट्रोक लेटकटचा फटका कंप्लीट केला गेला होता. अंतिम क्षणी आपल्या बॅटचा फेस ओपन केला आणि थर्डमॅनच्या दिशेने चेंडूला ढकलून देण्याचं काम रमा ठाकूर याने केलं होतं त्या ठिकाणी. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण नंदू बोईर. वेल डन. पुन्हा एकदा बॅटची फ्लाइंग स्लिप रिझन मध्ये निलेश मात्र आहेत. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो. ओ चांगलं 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 क्षेत्ररक्षण होतं या ठिकाणी. रमाकांत भुईर, रमा ठाकूर यांची विकेट खूप महत्वपूर्ण आहे आणि त्याच विकेटच्या शोधात निलेश मात्रे होते. स्ट्राइक एंडला थ्रो सर्वात जवळची दिशा होती, सर्वात जवळचं क्षेत्र होतं स्ट्राइक एंड. मात्र त्या ठिकाणी टार्गेट न करता नॉन स्ट्राइक एंडला टार्गेट केले गेले. इतकी वर्ष 40+ क्रिकेट खेळलं जात आहे. इतकी वर्ष कदाचित ओवळ्याच्या अगेन्स्ट 40+ क्रिकेट खेळला असेल जोचंद्र या टीमने. त्यानुसार नक्की ती प्लॅनिंग, ती आखणी मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे. क्या बात आहे. अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेला. बॅकहँड डिलिव्हरी, मागून चेंडू टाकला गेला होता. अतिशय सुंदररित्या चेंडू टाकला गेला होता. 1 धाव या चेंडूवर. धावा झाल्या त्या 18. या ठिकाणी आगमन झाला आहे आगरी समाज विकास परिषद सन्माननीय मोरेश्वर गणपत पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आहे आणि 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर ओवळा स्पोर्ट्स ओवळा या टीमनं धावसंख्या लावली आहे फळकावर, ती म्हणजेच 18. आगरी समाज विकास मंडळ सन्माननीय मोरेश्वर
काकांचं या ठिकाणी आगमन झालं आहे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम मोरेश्वरजी, आपलं हार्दिक स्वागत आहे. अग्री समाज सामाजिक संस्थेची स्पर्धा सुरू आहे. ऑन साइडला जोरकस फटका, पुढच्या पायाला स्लाइड देऊन आडव्या बॅटने या चेंडूला खेळला गेला. मिड विकेट डीपला चेंडू निघून जातोय. बाउंड्री लाईन जवळ चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलं आहे. फक्त सिंगल मिळेल. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केले गेले आहे. या एका धावेने धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 19 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक आपण पाहू शकाल त्या ठिकाणी तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय मिस्टर सुनील मुकादम या गोलंदाजाला आपण पाहू शकाल. यावेळेस ऑफ साइडला जोरकस फटका आहे. चेंडू हवेत खेळला गेलाय. कॅच घेणार तर कोण घेणार? दोघांमध्ये ताळमेळ नव्हता, कॉलिंग नव्हती, शाब्दिक बोलणं मैदानाच्या आतमध्ये नव्हतं. त्यामुळे हा कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झाला. एका साइडला हंसराज तर एका साइडला टीम कॅप्टन जितू. मात्र दोघांच्याही मुखातून शब्द आला नाही की तू थांब, मला घ्यायचं आहे. आणि यामुळेच शाब्दिक बोलणं झाल्या नसल्यामुळेच या ठिकाणी कॅच तर ड्रॉप होतोय, प्लस हा चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. किती धावा पंच? चौकार की षटकार? चौकार. 4. संघ 2020 चा चॅम्पियन लक्षात ठेवा. तर मुर्दा संघ प्रथमच जुचंद्रच्या या स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. आतापर्यंत ओव्हरऑल 2018 पासून ज्या काही स्पर्धा फोर्टीप्लसच्या जुचंद्र गावामध्ये झाल्या आहेत जुचंद्र मास्टर्सच्या माध्यमातून, त्या स्पर्धांमध्ये आतापर्यंत मुर्दा संघ कधीही या स्पर्धेमधून पारितोषिक पटकावून गेला नव्हता. मात्र आज ती संधी उपलब्ध झाली आहे मुर्दा या संघाला. एक चांगला चेंडू होता, पडल्यानंतर चेंडू थोडासा उचली घेतोय. अडचणीमध्ये आणलं होतं ते म्हणजे रमा ठाकूर यांना. सतीश ठाकूर नंतर रमा ठाकूर यांना मात्र हा डाव सावरलाय. खूप महत्वपूर्ण बॅटर आहे. पूर्ण कल्पना आहे की मला शेवटच्या क्षणापर्यंत उभं राहायचं आहे. शपलून खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस बॅटरला चॉईस केले मी तर म्हणेल, अगदी बॅटरला फॉलो केले मी तर म्हणेल त्या ठिकाणी सुनील मुकादमनं. जितका बाहेर निघाला, जितका शफल झाला, तितकाच चेंडू अंगावर टाकला गेला होता. अतिशय सुंदर चेंडू. धावसंख्या 19 वर थांबले आहे, 23 वर थांबले आहे, माफ करा. यावेळेस देखील चेंडू पडल्यानंतर बाहेर वळतोय. काय गोलंदाजी आहे या ठिकाणी, अतिशय सुंदर गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. सुनील मुकादम. कांचन नाहीये, कांचन आमच्या संवित आहे 12th मॅनच्या भूमिकेमध्ये. जुचंद्र मास्टर्स या टीमच्या माध्यमातून यावेळेस जोरकस फटका आहे. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, बाउंड्री लाईनवर चेंडूला स्टॉप केलं गेलं. स्ट्राइक एंडला थ्रो अचूक देईपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ओवळा स्पोर्ट्स ओवळा या टीमची 25 धावा. डीजे प्रशांत, अरे एक मला कळत नाही या स्पर्धेमध्ये, एक मी वेगळं पाहिलं या स्पर्धेमध्ये. ज्याने मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट दिलेत त्याच्या आज दिवसभरात किती टी शर्ट बदलले त्याला विचार.
अनेक देशांच्या गणवेशाच्या रूपात तुम्हाला पाहायला मिळतो प्रवीण. कधी अमेरिका, कधी न्यूझीलंड, कधी झिम्बाब्वे, आता वेस्ट इंडिज आहे. आता प्रशांत आता वेस्ट इंडिज लुक आहे. आज प्रवीणचा आता वेस्ट इंडिज लुक आहे. चला चला मॅच स्टार्ट करा. सामना सुरू करायचा आहे. काही नियमावली आहे. आगरी समाज सामाजिक संस्थेचे लक्षात ठेवा. त्या नियमावलीचं उल्लंघन तुम्ही करू शकणार नाही आहेत. यावेळेस बॅटची एज आणि इज टेकन गॉन. फलंदाज बाद त्या ठिकाणी उत्तम. ढकलून देण्याचं काम केलं गेलंय. स्वीपर पॉइंट डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. थोडस कंट्रोल त्या ठिकाणी नव्हतं स्वतःच्या देहावर. त्या कारणाचा चेंडू योग्य तो फेकता आला नाही हंसराज म्हात्रे यांना. 2 धावा या ठिकाणी आरामात पूर्ण केल्या. धावसंख्या झाली 31-31. चौथं षटक प्रगतीपथावर. कपिल मुकादम, मगाशी आपण सुनील मुकादम या गोलंदाजाला पाहिलं. आता कपिल मुकादम हा गोलंदाज षटक क्रमांक 4 हाताळत आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेलाय. अतिशय सुंदर चेंडू पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर वळतोय. कट झाला चेंडू. स्विंग पाहिला आपण या चेंडू मध्ये. चौथं षटक आहे. धावसंख्येचा वेग वाढवणं गरजेचं आहे. जुचेंद्र संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. घरच्या मैदानावर आज संघ खेळतोय. त्याच्यामुळे घरच्या मैदानाचा एक दांडगा अनुभव या जुचेंद्र टीम समोर सोबत आहे. त्याच्यामुळे याच आयोजक प्रायोजकांसमोर एक चांगलं टार्गेट अपेक्षित असेल. यावेळेस डेटॉन स्पोर्टचा चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू होता. खोदून काढला. लेग स्टॉप रिजनच्या दिशेनं साइड स्क्रीनच्या दिशेने चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला होता. थोडंसं फंबल झालं त्या ठिकाणी. 2 धावा या ठिकाणी आरामात. धावा झाल्या 33. चौथं षटक प्रगतीपथावर. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत आपण स्पर्धा पाहतोय. आणखीन एक चोरकस फटका डाऊन द ग्राउंड डीप लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न होतोय. जितू यांचा पहिल्या अटेम्प्टमध्ये चेंडू फील्ड झाला नाहीये. फील्ड होईल नॉन स्ट्राइक एंडला थ्रो जाईपर्यंत 2 धावा या शेवटच्या चेंडूवर मिळतील. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर फलकावर धावसंख्या आहे ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमची 35 धावा.
बाहेर 6 धावा षटकार. पहिला चेंडू समित्यांचा आणि पहिल्या चेंडूवर योग्य तो समाचार या ठिकाणी घेतला गेला. सेट बॅटर पहिल्या चेंडू पासून मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मित्र म्हण आता मात्र रमा ठाकूर यांच्या विषयी म्हणायचं गेलं तर सेट बॅटर रमा ठाकूर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चेंडू हवेत होता. डीप मिड विकेट रिजन मधून कपिल मुकादम येईपर्यंत या ठिकाणी धावा तर कंप्लीट केल्या गेल्या त्या 2. या 2 धावेनं धावसंख्या झाली आहे ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमची 43 माफ करा. विशाल उद्या त्याला अडचणीमध्ये टाकलाय, संकटात टाकलाय उद्या विशालला. उद्या नक्की विशाल काय करणार आहे. धावा झाल्या आहेत त्या 44 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. चेंडू जातो जवळपास बॅकवर्ड स्वीपर पॉइंट रिजनच्या दिशेनं. क्या बात आहे, क्या बात आहे. काय क्षेत्ररक्षण आणि काय थ्रो त्या ठिकाणी हंसराज मार्फत. 1 धाव या ठिकाणी आणि धावसंख्या झाली आहे ती तब्बल 45 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत खेळला गेलाय. चेंडू जातोय तो म्हणजेच वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये. स्ट्राइक एंडला थ्रो चांगला पाहायला मिळत नाहीये. अचूक थ्रो या ठिकाणी होणं गरजेचं होतं. या चेंडूवर देखील 2 धावा झाल्या आहेत त्या 47. म्हणजे कुठेतरी 50च्या घरामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न असेल. चेंडू टाकून झाले आहेत ते 5. अंतिम चेंडू असेल. या अंतिम चेंडूवर एखादा मोठा फटका 50च्या पलीकडे ओळा स्पोर्ट्स ओळा संघ जाऊ शकतोय किंवा या चेंडूवर एखादी विकेट एखादा डॉट बॉल जेणेकरून 45 या धावसंख्येवर मित्र म्हणेल ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमला थांबवता येईल. 47 या धावसंख्येवर थांबवता येईल ओळा स्पोर्ट्स ओळा. 47. यावेळेस जबरदस्त फटका खेळला गेला होता. मात्र तितकंच कौतुकास्पद क्षेत्ररक्षण. जरी कॅच ड्रॉप झाला तरी देखील मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं ते म्हणजे कपिल मुकादम यांना. शेवटच्या चेंडूवर 3 धावा घेण्याचा प्रयत्न होता. 2 धावा तर मिळतील. या 3 धावेच्या प्रयत्नामध्ये रमा ठाकूर या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहेत. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर ओळा स्पोर्ट्स ओळा संघ थांबला गेला आहे 49 या धावसंख्येवर आणि 50 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत त्या म्हणजेच जुचंद्र मास्टर्स या टीमला. नखवा वल्लोहोरी नखवा वल्लोहोरी तुझे ने माझे जमली
पटेल ट्रेन येला होता आणि चहा असेल तरी घेऊन ये. धावा 50 धावा विजयासाठी समोर ठेवल्या आहेत जुचंद्र या टीमच्या ओवळा स्पोर्ट्स ओवळा या टीमनं. चला मैदानाच्या आतमध्ये झाडू घेऊन जा. आयोजकांना विनंती करतोय झाडू ही मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या आणि पिचवर थोडी झाडू मारायची आहे. पन्नास धावा करायच्या आहेत आणि 50 धावा पूर्ण करण्यासाठी आघाडीची जोडी आपण स्ट्राइक एंडला प्रफुल्ल यांना पाहतोय. पहिला चेंडू रमाठाकर यांचा. क्या बात आहे, क्या बात आहे. पहिला चेंडू अगदी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला पिच केला गेला होता आणि या पहिल्या चेंडूवर स्क्विकटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न होता प्रफुल्ल यांचा. पूर्ण कल्पना आहे मी म्हटलं नाही की आज संपूर्ण दिवसामध्ये सर्वाधिक धावा जर झाल्या असतील, जर आपण वॅगन व्हील जर जेटीसी लाईव्ह या युट्यूब चॅनलकडे असता तर या वॅगन व्हीलच्या माध्यमातून आपण पाहू शकलो असतो की सर्वाधिक धावा या मैदानावर कुठल्या दिशेमध्ये पूर्ण झाल्या आहेत. आणि ओव्हरऑल जर म्हणायचं गेलं तर मी तर म्हणेल कव्हर आणि जवळजवळ थर्डमॅन या दिशेने सर्वाधिक धावा या कंप्लीट झाल्या असतील आज संपूर्ण दिवसामध्ये. यावेळेस लॉफ्टेड ड्राइव्ह केलाय आणि या ठिकाणी मिस्टेक, गलती से मिस्टेक. एका बाउन्सच्या प्रतीक्षेमध्ये होता सतीश ठाकूर आणि मात्र चेंडू अतिरिक्त बाउन्स होऊन डोक्याच्या वरून 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीचे. लॉफ्टेड ड्राइव्ह केला गेला होता, अतिशय सुंदर फटका. यावेळेस आउटसाइड लेग स्टंप
लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू निघून जातोय. पंच वळतायत महेंद्र शिंदे सर. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय. धावा झाल्या आहेत त्या 5. रमा ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही पाहू शकाल. ऑफ साइडला पुन्हा एकदा सॉफ्ट हँड चेंडूला खेळला गेलाय. एकदा तर कंप्लीट केलाय. दुसऱ्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. क्या बात आहे. सेन्सिबल क्रिकेट, बुद्धिमत्तेचं क्रिकेट, योग्य ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे. कारण कुठेतरी बॅट आणि बॉल न क्रिकेट खेळलं जात नाही मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचा खेळ असा एक खेळ आहे. क्रिकेटचा खेळ म्हटलं तर बुद्धिबळचा खेळ देखील आपण म्हणू शकतो. कुठला प्यादा कधी काढायचा, घोड्याची 2.5 पावलाची चाळ आणि उंटाची तिरकी चाळ, या सगळ्या गोष्टी देखील क्रिकेटमध्ये महत्त्वाच्या असतात. लक्षात ठेवा. कुठल्या क्रमावर कुठला खेळाडू यायला हवा, तो खेळाडू कशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळत राहायला हवा, या सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये महत्त्वाच्या आहेत. ऑन साइडला डाऊन द ग्राउंड. ऑफचा चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. एकदा पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. डीप बाउंड्री लाईन मधून फील्डर येईपर्यंत 2 धावा कंप्लीट. वेल डन प्रफुल्ल. धावा झाल्या आहेत त्या तब्बल 8-9 धावा. रमा ठाकूर 50 करायचे आहेत, म्हणजे रिक्वायर्ड रन रेट तब्बल 10चा आहे. त्यानुसारच योग्य ते क्रिकेट. अपील मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी मात्र बॅट आणि बॉलचा संपर्कच झाला नाहीये पंच म्हणतायत. अचूक निर्णय त्या ठिकाणी दिला गेलाय. सेफ आहे बॅटर मिस्टर प्रफुल्ल. मात्र चांगली गोलंदाजी, अतिशय सुंदर गोलंदाजी. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला गेलाय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. रिक्वायर्ड रन 10च्या सरासरीने खेळायचं होतं. या ठिकाणी आपण पाहतोय तर 9 धावा या फळकावर उभारल्या आहेत जुचंद्र मास्टर्स या टीमनं. नक्कीच सुरुवात मात्र योग्य आहे. अतिशय चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. बिनबाद 9 धावा. अरे शंकरा रे शंकरा. थँक्यू डीजे युवराज. प्रशांत न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी येत आहे. मात्र अगदी योग्य सुरुवात जुचंद्र मास्टर्स या टीमची. 50 धावेचा पाठलाग करताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 धावा या फळकावर जुचंद्र मास्टर्स संघाने लावल्या आहेत. मिस्टर स्टोक आहे. ऑन साइडला खेळायचं होतं. बॅटची एज लागली गेली आणि चेंडू मात्र एसटीच्या मागे निघून येतोय. विश्वास मुकादम प्रयत्न करतायत चेंडूला फील्ड करण्यासाठी. 2 धावा तर कंप्लीट झाल्या आहेत. थोडंसं फंबल झाला होता, मिसफील्ड झाली त्या ठिकाणी विश्वास मुकादम यांच्या हातातून आणि याचा फायदा क्विकली उचलला गेला. हंसराज म्हात्रे, वन ऑफ द ग्रेट प्लेयर, एक मोठा खेळाडू आहे. विस्फोटक विध्वंसक खेळाडू म्हणून हंसराज म्हात्रे याची ओळख आहे जुचंद्र मास्टर्स या टीम मध्ये. यावेळेस मिस्टर स्टोक इन दी एअर, कॅच त्या ठिकाणी ड्रॉप. सर्वात मोठी चुकी. आउटसाइड ऑफ स्टंप, जवळपास बॅटरच्या रेंज पासून लांब राहण्याचा प्रयत्न होता आणि त्या लांब पडल्याच्या चेंडूला छेडखानी करण्याचा प्रयत्न केला होता हंसराज म्हात्रे यानं. मात्र हा कॅच ड्रॉप झाला उत्तम ठाकूर कडून. एक सुवर्ण संधी हंसला मिळते मैदानाच्या आतमध्ये खेळण्याची. धावा झाल्या आहेत त्या 12. मी तर म्हणेल हा चेंडू पडल्यानंतर प्रफुल्ल तयारीमध्ये नव्हता. ज्याप्रमाणे आपण बॅट्समॅन पाहिला प्रफुल्ल यांचा, तर त्या बॅट्समॅनच्या माध्यमातून हे चित्र आपण स्पष्ट पाहिले की तो स्ट्रोक खेळण्यासाठी तयार नव्हता.
डॉट बॉल येतोय. चला याच्यानंतर अजूनही एक मॅच खेळवायची आहे, सेमीफायनल मॅच असेल ती. जोरकस फटका आहे ऑन साइडला, फिल्डर त्या ठिकाणी ज्ञानेश्वर पाटील, वयोवर्ष 60च्या आसपास आणि अतिशय सुंदर कॅच टिपलाय आणि खेळ संपला त्या ठिकाणी. मिस्टर प्रफुल्ल यांचा आउट. क्या बात आहे. खरोखरच आपले भूमिपुत्र आहेत आणि अनेक संस्थेच्या त्या पदावर आहेत. बघा आगरी समाज विकास परिषद जुचंद्र गाव कमिटी यांचं अध्यक्षपद त्यांच्या जवळ आहे. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती वसई यांचं संचालक पद त्यांच्या जवळ आहे. खरोखरच त्यांच्या माध्यमातून मोरेश्वरजी गणपत पाटील साहेब यांच्या माध्यमातून 11,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या जुचंद्र मास्टर स्पर्धेला दिले गेलेले आहे. त्यांचा मनापासून आभार. थँक्यू. मिस्टर स्टोक आहे, चेंडू हवेत, काय हा कॅच घेतला जाईल का? सतीश ठाकूर जेलच्या खाली येतोय. प्रयत्न तर चांगला केला होता सतीशनं, जेलच्या खाली देखील सतीश आला होता, मात्र अंतिम क्षणी सतीश ठाकूर यांच्या ओंजळीतून तो कॅच होतो ड्रॉप. हातातून मात्र तो कॅच मात्र निसटला गेला. एक जीवनदान, एक संधी प्रभाकर यांना खेळण्यासाठी मिळते. या फटक्यावर प्रभाकरला मिळत आहेत त्या 3 धावा आणि या 3 धावेने धावसंख्या झाली आहे ती 15. काय हवंय? बँडेज हवाय का? बँडेज बँडेज. फर्स्टेज बॉक्स मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. फर्स्टेज बॉक्स मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. चला या वळूया आपण शुभ सन्मानाच्या दिशेनं. मोरेश्वरजी पाटील अध्यक्ष आगरी समाज विकास परिषद जुचंद्र गाव तसेच संचालक आहेत कृषी उत्पन्न बाजारपेठ यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. तर मी सन्माननीय प्रशांत म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण शुभ सन्मान करावा. सन्माननीय मोरेश्वरजी गणपत पाटील माजी सरपंच जुचंद्र गाव, अध्यक्ष आगरी समाज विकास परिषद जुचंद्र गाव कमिटी तसेच संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वसई, सन्माननीय मोरेश्वरजी गणपत पाटील साहेब यांचा शुभ सन्मान प्रशांत यांच्या शुभ हस्ते केला जातोय. जुचंद्र मास्टर संघाचे ते खेळाडू आहेत आणि मोरेश्वरजी गणपत पाटील साहेब यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर जुचंद्र गावचे माजी सरपंच होते. त्यानंतर अध्यक्ष आहेत आगरी समाज विकास परिषद जुचंद्र गाव कमिटी, त्यानंतर संचालक आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती वसई, या संपूर्ण संस्थेच्या पदावर आहेत. धन्यवाद दादा, तुम्ही या ठिकाणी आलात आणि तुमच्या माध्यमातून या स्पर्धेला 11,000 रुपयाची मदत जी आलेली आहे त्याबद्दल तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू, धन्यवाद. धावसंख्या झाली आहे ती 15. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. या ठिकाणी मात्र नो डाऊट कुठेतरी कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न ओळा संघाचा होतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र या ठिकाणी वापसी केली आहे. षटक क्रमांक दुसरं जर आपण पाहिलं फक्त आणि फक्त दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 6, म्हणजे इथे कुठेतरी वापसी केली आहे ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमनं. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 18 आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये धावा करायचे त्या 35. 18 चेंडू 35 धावांची गरज. पहिला
पहिला चेंडू आणि या ठिकाणी अपील 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 मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. दोन्ही पंच मात्र या ठिकाणी स्थिर आहेत. अतिशय सुंदर असा चेंडू हाताळला गेला होता आणि यस या ठिकाणी मात्र बाद होत आहेत. बॅटची एज होती आणि संमती दिली या ठिकाणी. स्क्वेअर लेगचे पंच देखील यस म्हणतात. यस बॅटची एज आहे या ठिकाणी. प्रभाकर या ठिकाणी बाद आउट. लेफ्ट हँड बॅटर आहे आणि हवेची साथ जितूच्या दिशेने आहे. फुलटॉस चेंडू आहे यावेळेस. अतिशय सुंदर फटका. सतीश ठाकूर डीप मिड विकेट रिझन मध्ये होते आणि सतीशच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी चौकार. काम जितू याने केलंय. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 चौकार. धावा झाले ते 23. अजूनही चेंडू शिल्लक आहेत ते जवळपास 15 आणि 15 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 27. 15 चेंडू 27 धावांची गरज. काय घडले? क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला आहे. लेफ्ट हँड बॅटर आहे आणि या कारणास्तव मात्र 5 जे फिल्डर आहेत ते अगदी बाउंड्री लाईन वर टच केलेत. सीमा रेषेवर तैनात केलेत जितूसाठी चंद्रशेखर ओळेकर यांना. चांगला चेंडू आहे यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप. क्या बात आहे. चेहऱ्यावर स्माइल. चंद्रशेखर ओळेकर यांच्या एक फसवा चेंडू हाताळला गेला. असं वाटलं जितूला की चेंडू बाहेर वळणार आहे. 14 चेंडू 27 धावांची गरज. फुलटॉस आणि या फुलटॉस चेंडूला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. जितूच्या बॅट मधून येतोय हा कणकणीत दर्जेदार 40+ क्रिकेट मधील हा षटकार. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 29 धावा. 2 चौकार. त्यानंतर आलेला मात्र हा एक दर्जेदार षटकार जितूच्या बॅट मधून. यावेळेस आणखीन एक जोरकस फटका. मिड विकेट डीप मध्ये चेंडू निघून जातोय. 2 फिल्डर त्या ठिकाणी आले होते. काय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केले गेल्या प्रशांत मार्फत. 2 धावा तर आल्या आहेत. धावसंख्या तब्बल पोहोचली गेली आहे ती 31 या आकड्यावर. आता चेंडू तब्बल जवळपास शिल्लक आहेत ते 12 आणि 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 19. 12 चेंडू 19 धावांची गरज.
थँक यू डीचे. 12 चेंडू धावा करायच्या आहेत, त्या 19 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय त्या ठिकाणी एक नामांकित गोलंदाज, लेजेंडरी गोलंदाज, सर्वात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गोलंदाज मिस्टर ज्ञानेश्वर पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. लाखा वेलकम, हार्दिक स्वागत आहे तुझं. वयोवर्ष जर आपण पाहिलं 60च्या पलीकडे आहेत ज्ञानेश्वर पाटील. वेलकम, तू आलास म्हणजे तुझं वेलकम लाखा. पहिला चेंडू, लेजेंड आहेत, अनुभव आहे, अनुभवाची शिदोरे आहे, पुराणा चावल आहे. जितकी वर्ष त्यांनी क्रिकेटसाठी दिले आहेत, वयोवर्ष आपण 60च्या पलीकडे पाहतोय आणि जवळपास त्यामधून जर विचार केला आपण तर जवळजवळ 30 ते 35 वर्ष फक्त क्रिकेट, ते देखील 40+ क्रिकेट. ज्ञानेश्वर पाटील, पहिला चेंडू डॉट. चर्चा जास्त करू नका, वेळ कमी आहे, अजून एक मॅच बाकी आहे. चांगला चेंडू यावेळेस आपण पाहिलं तर जवळपास चेंडू कट झालाय, अँगल या ठिकाणी निर्माण करणारा चेंडू आहे. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेलाय. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेला, बाउंड्री लाईनच्या जवळ मात्र चेंडूला अडवण्याचा प्रयत्न तर केला होता टीम कॅप्टन मिलन, मात्र चेंडू थांबत नाहीये, निघून जातोय सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 धावांसाठी. धावा झाले. शॉर्ट बॉल आहे, यावेळेस पुलचा फटका आहे. जवळपास फाईन लेग क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलं आहे. हो, 2 धावा झाल्या आहेत त्या ठिकाणी. अतिशय सुंदर फटका खेळला गेला. हंसराज मात्र यांच्याकडून 2 धावा या फटक्यावर मिळतील आणि या 2च्या सहाय्याने धावसंख्या झाली आहे जोचेंद्र मास्टर्स या टीमची 37. 13 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 8. 8 चेंडू 13 धावा. 8 चेंडू कोणाची लावणार वाट. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि धावा करायच्या 13. कुणावर येणार फेरा, कारण धावा करायच्या 13. चला चला प्लीज, याच्यानंतर मॅच आहे अजून एक. जितू काय घडले, काय घडले या ठिकाणी? जे काही घडलं आहे ते जुचंद्र टीमच्या बाजूनं नक्कीच घडलं आहे. जुचंद्र टीम साठी हा मिळतोय नशिबाचा चौकार. म्हणायचं गेलं तर काय, खाया पिया कुछ नाही, गिलास थोडा 12. एकही चेंडू टाकला नाहीये आणि ते मात्र या 5 धावा दिल्या आहेत त्या ज्ञानेश्वर पाटलांना. आता मात्र 8 चेंडू आणि 8 धावांची गरज. 8-8. आमचे महाराष्ट्राचे काय घडेल, कोणता संघ पुढे येईल? 8 चेंडू 8 धावांची गरज आहे या ठिकाणी. ऑन साइडला फटका चांगला आहे. हंसराज मात्र यांच्या बॅट मधून एक धाव तर पूर्ण केले. डबलचा प्रयत्न त्या ठिकाणी. वन हँड चेंडूला फील्ड केले. वन हँड थ्रो, क्या बात है, वेल डन रमा डागुन. या चेंडूवर मात्र रनआउटच्या स्वरूपात हंसराज बाद होतोय.
आता मात्र 7 चेंडू आहेत आणि 7 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. विजय बघा, समीत ज्या वेळेस खेळाडू कक्षामधून उतरला त्यावेळेस खली त्याला समजवण्यासाठी पुढे आला होता, तुला कसं खेळायचं आहे. मात्र खली हा WWF नाहीये, तर हे आहे क्रिकेटचं मैदान. 7 चेंडू 7 धावांची गरज. समीत येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी. ज्ञानेश्वर का तो चेंडू अवांतर टाकला, का तो चेंडू वाईट टाकला गेला. आता मात्र हा विचार नक्कीच ओळा स्पोर्ट्स ओळा टीमला सतावत असेल. एक चुकी बघा, शेवटी म्हणतात ना की क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. एक छोटीशी चुकी देखील तुम्हाला नक्कीच पराभवाच्या दिशेने नेऊ शकते. 7 चेंडू 7 धावांची गरज. थोडासा बदल केला आहे या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये. चला घाई करा इतकंच म्हणेल मी. हो, चांगला चेंडू आहे, अतिशय चांगला चेंडू आपण पाहिला. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे 6 चेंडू आहेत. मात्र चिंता दोन्ही टीमला आहे. हृदयाचे ठोके दोन्ही टीमचे वाढले आहेत, कारण आता मात्र हा पडाव अगदी अंतिम क्षणावर येऊन थांबलाय. मात्र अजूनही जाहीर झालं नाहीये की संघ कोणता पुढे आहे. जुचंद्र संघ पुढे आहे की ओळा संघ पुढे आहे हे मात्र आतापर्यंत आपण जाहीर करू शकत नाही आहोत. पडाव अगदी अंतिम क्षणावर येऊन थांबला आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 6 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत 7. चला दोन्ही टीमच्या आपण विकेट चेक करूया. ओळा स्पोर्ट्स ओळा टीमच्या विकेट पडल्या आहेत त्या 4 आणि जुचंद्र टीमच्या विकेट पडल्या आहेत त्या 3. गोलंदाजी ट्रॅकवर कोण येतोय गोलंदाज मिस्टर दिलीप. 6 चेंडू 7 धावांची गरज. काय देईल का 7 जितू जुचंद्र संघाला. धावा करायच्या 7. मात्र चिंतेचं वातावरण दोन्ही साईडला बघा. सावळी येत चाललेली आहे मैदानाच्या आतमध्ये, त्याच्यामुळे अंधार देखील पडायला जास्त वेळ लागणार नाहीये. ह्याच्यानंतर एक मॅच अजूनही शिल्लक आहे. चला चला प्लीज कोऑपरेट करा, घाई करा, विनंती करतोय. क्रुशियल मोमेंट मध्ये सामना आहे, आम्हाला देखील कळतं, मात्र वेळ देखील तितकाच महत्वाचा आहे. दिलीप गोलंदाजी ट्रॅकवर अंतिम षटक हाताळण्यासाठी. 6 चेंडू 7 धावांची गरज. पहिला चेंडू ऑन साइडला टर्न केले, चेंडूला मिड विकेटच्या दिशेने चेंडूला अडवलाय बलवाना. 1 धाव कंप्लीट. बॅकअप चांगला आहे. दुसऱ्याचा प्रयत्न 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न होतो या ठिकाणी. समीत डेंजर झोन मध्ये, मात्र कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित समीतला परतावं लागलं असतं. धोक्याची धाव पद स्वीकारली होती त्या ठिकाणी. धोक्याची धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली समीत मार्फत. 3 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या आहेत या चेंडूवर. येणारे चेंडू शिल्लक आहेत त्या 5 आणि येणाऱ्या 5 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 4. 5 चेंडू 4 धावा. कोण जिंकणार, जुचंद्र की ओळा स्पोर्ट्स ओळा? ऑन साइडला जोरकस फटका आहे. डाऊन द ग्राउंड. 1 धाव तर पूर्ण केली आहे. मॅच संपली नाहीये. 1 धाव मिळेल. अजूनही जवळपास 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा करायच्या आहेत त्या 3. 4 चेंडू 3 धावांची गरज. ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमच्या 4 विकेट, जुचंद्र मास्टर्स टीमच्या 3 विकेट. 4 चेंडू धावा करायच्या 3. मिस्टर स्टोके इन द एअर इज गॉन. ही महत्वपूर्ण विकेट. काय या विकेटनं ओळा स्पोर्ट्स ओळा संघ वापसी करू शकेल का? यावेळेस विकेट मात्र इक्वल झाले आहेत. समीकरण बदलले गेले आहेत. विकेट इक्वल झाले आहेत. आता ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमच्या देखील विकेट 4 आहेत आणि जुचंद्र मास्टर्स टीमच्या देखील विकेट 4 आहेत.
मात्र टॉस कोण जिंकलं होतं? जुचंद्र संघाने टॉस जिंकले आहे, त्याच्यामुळे नाणेफेकीचं बेनिफिट आहे. चेंडू शिल्लक आहे 3, धावा करायचे आहेत 3. मात्र इथे विकेट न गमावता जुचंद्र संघाने 2 धावा जरी केल्या, विकेट न गमावता, तरी देखील विकेटच्या बेनिफिटवर जुचंद्र संघ जिंकू शकतोय. तीन चेंडूंचा खेळ आहे, 3 धावा करायच्या आहेत. विकेट मात्र इक्वल झाल्या आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकला होता तो जुचंद्र मास्टर्स या टीमनं. चला चला चला, प्लीज कोऑपरेट करा. अजून एक मॅच आहे, ती मात्र मॅच किती ओव्हरची होईल हे मात्र अजूनही निश्चित सांगता येणार नाही. 3 ओव्हरची मॅच असेल की 4 ओव्हरची मॅच असेल. मला वाटते कदाचित 8 ओव्हरची मॅच करावी लागेल आपल्याला ती. इनसाइड आउट, चेंडू हवेत आहे, बलवा हे त्या ठिकाणी मॅच टर्न झाले, मॅचला आले कलाटणी. यावेळेस मात्र एक एक्स्ट्रा विकेट पडली आहे जुचंद्र या संघाची. आता मात्र दबाव, आता मात्र प्रेशर आणि आता मात्र टेन्शन जुचंद्र या संघावर. आउट. काय गोलंदाजी केली दिलीपनं. या 2 विकेट आणि या 2 विकेटनं अक्षरशः मॅचला आले आहे कलाटणी. आता मात्र कंपल्सरी या धावा जुचंद्र संघाला कराव्या लागतील. चेंडू शिल्लक आहे 2, धावा करायच्या आहेत त्या 3. 2 चेंडू 3 धावा. नंदू भोईर मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी. टेन्शन आहे, दबाव आहे. आता मात्र जे मगासपासून ओढत होते त्यांचे देखील घसे कोरडे पडलेत. अक्षरशः मी तर म्हणेल प्रफुल्ल यांच्या तो श्वास घशापर्यंत येऊन अडकलाय. कोण जिंकेल? चल विचार सुरू आहे. हृदयाचे डोके वाढलेत. जे स्टेजवर होते ते स्टेजवरून खाली आलेत. हालचाल सुरू आहे. खुर्च्या सोडलेत, कारण आता मात्र टेन्शन आहे. कंपल्सरी धावा करायचे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 3 धावा कंपल्सरी करायचे जुचंद्र संघाला. कुठेतरी सेफ मध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता सुनील मुकादम यांचा, मात्र तो कॅच. बलवा बेस्ट फिल्डर ऑफ ओळा स्पोर्ट्स ओळा या टीम मध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे बलवा, लक्षात ठेवा. आणि एक सेफ हँड मध्ये तो कॅच गेला होता. चुकी तर बलवाकडून मुळीच होणार नाहीये. चला चला, ओळा स्पोर्ट्स ओळा दादांनो, अजून एक मॅच खेळायची आहे. 2 चेंडू कंपल्सरी धावा करायचे 3. चला ओळा फिल्डर बस तरी तू दादा. दोन चेंडू 3 धावा. रिवर्स या वेळेस म्हणायचं गेलं तर उलटा पुलटा खेळणे का प्रयास विनाशकारी. यावेळेस आता मात्र अडचणी वाढल्यात. आता एका चेंडू मध्ये कंपल्सरी 3 धावांची गरज. हे असं झालं प्रशांत म्हणायचं गेलं तर दैव देते आणि कर्म देते, अशातला खेळ झालाय. मी हा डोळ्याला का म्हटलं हे देखील या चेंडू नंतर मी ते क्लिअर करेल की हे मी शब्द का म्हटले. चला 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 लवकर. 1 चेंडू 3 धावांची गरज. नंदू आहे स्ट्राइक एंडवर. 3 धावा कंपल्सरी करायचे आहेत. 1 चेंडू 3ची मॅच. टाळ्या व्हायला हव्या त्या चेंडूसाठी. सर्वांना मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या. यस यस यस. मंकड विकेटचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. मंकड विकेट देखील तितकीच महत्वाची आहे. 1 चेंडू 3 धावा.
शेवटचा चेंडू देखील येतोय डॉट. अशा रीतीनं जुचंद्र संघ या ठिकाणी पराभूत होतोय. मी का म्हंटल दैव देते आणि कर्म नेते. दैवाच्या दिशेने तुमचा दरवाजा उघडला तर नशिबाचा एक वाईट चेंडू त्याच्यावर आलेला तुम्हाला पास जावा हे जुचंद्र संघासाठी बेनिफिट होतं. मात्र ती संधी देखील जुचंद्र टीमनं गमावले. याला म्हणतात नशिबाचा खेळ. लक्षात ठेवा या ठिकाणी ओळा स्पोर्ट्स ओळा संघ पुन्हा एकदा या जुचंद्रच्या स्पर्धेमध्ये सेमी फायनल मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतोय. हार्ड लक अँड बॅड लक जुचंद्र मास्टर्स. सामना होता कुठे लागोपाठ 2 विकेट पडल्यानंतर मात्र या सामन्याची दशा आणि दिशा बदलली गेली. याला म्हणतात क्रिकेट. लक्षात ठेवा म्हणतात ना मित्रांनो माणसाची वेळ बदलायला वेळ लागत नाहीये तर क्रिकेटचा खेळ आहे. लक्षात ठेवा आणि या क्रिकेटचा खेळ देखील बदलायला वेळ लागत नाहीये आणि हा क्रिकेट